या बुलेटिनच्या सुरुवातीला एक सविस्तर बातमी बघूयात। मंत्री धनंजय मुंडेंवरती राजीनामा देण्यासाठी दिवसेंदिवस राजकीय दबाव वाढतोय। अशातच खासदार सुप्रिया सुळेंनी राजीनाम्यावरून धनंजय मुंडेंना जोरदार टोला लगावला। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीत सामना रंगलाय। मी एखाद्या पक्षात जर काम करत असेल आणि 50 दिवस माझ्यामुळे रोज पक्षाची हेडलाईन होत असेल ना, तर नैतिकतेने मी पहिल्याच दिवशी पक्षाला सांगितलं असतं, हा माझा राजीनामा, मी पक्ष वाढवायला इथे आलेली आहे। माझ्यामुळे जर रोज हेडलाईन होत असेल तर मी एक पाऊल मागे घेते, माझी इन्क्वायरी घ्या आणि जर दूध का दूध पाणी का पाणी हे मी केलं असतं। अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी रान पेटवलं असताना आता एकेकाळच्या सहकार्यांनीही त्यांना घेरायला सुरुवात केली आहे। त्यामागचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसापासून संतोष देशमुख हत्ये प्रकरणावरून राजकीय वातावरण होऊन निघालं। या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची धनंजय मुंडेंशी असलेल्या जवळीकीची प्रसार माध्यमातून चर्चा होती। तसंच रोज या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत। कधी कराडची संपत्ती, कधी कराडच्या दहशतीवरून आरोप केले जात आहेत आणि याच मुद्द्यावरून आता खासदार सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। मी एखाद्या पक्षात जर काम करत असेल आणि 50 दिवस माझ्यामुळे रोज पक्षाची हेडलाईन होत असेल ना, तर नैतिकतेने मी पहिल्याच दिवशी पक्षाला सांगितलं असतं, हा माझा राजीनामा, मी पक्ष वाढवायला इथे आलेली आहे, पक्षाला अडचणीत आणण्यासाठी नाही। माझ्यामुळे जर रोज हेडलाईन होत असेल तर मी एक पाऊल मागे घेते, माझी इन्क्वायरी घ्या आणि जर दूध का दूध पाणी का पाणी हे मी केलं। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली, तर वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधांमुळे धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर आलेत। विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं, त्यामुळे धनंजय मुंडेंची कोंडी झाली आहे। जी गोष्ट घडली आहे त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललोय ते अतिशय प्रामाणिकपणाने बोललोय। यामुळं ज्या वेळेस या बाबतीत मी कुठंच काहीच मला स्वतःला नैतिकतेने वाटत नाही दोषी, तर माझा दोष दाखवावा तर लागेल, सांगावा तर लागेल, माझ्या वरिष्ठांनी सांगावं लागेल, हेच म्हणणं आहे। धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी दिवसेंदिवस दबाव वाढत चाललाय। महायुतीतल्या मित्रपक्षांच्या काही आमदारांनी विरोधकांच्या सुरात सूर मिसळला, त्यामुळे मुंडेंची चहूबाजूनं कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधांमुळे मुंडेंना संतोष देशमुख हत्ये प्रकरणाचे चटके बसू लागलेत आणि त्यामुळे धनंजय मुंडे काहीसे बॅकफुटवर गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।